मी वैजनाथ शामराव सुरवशेना. कुठून आले? मी तुळजापूर या ठिकाणाहून आलेलो आहे. अच्छा अच्छा. आणि कशाबद्दल उपोषण आहे? मी तसं महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी चालत असलेल्या सामाजिक कामाबद्दल काम करत असतो. गेल्या 6 ते 8 महिन्यापासून म्हणजे 31/5/2024 ला मी पहिल्यांदा हे बघा तुम्ही बघू शकता ते 1, 2 आणि 3 हे 3 अर्जानुसार या ठिकाणी आमरण उपोषण चालू आहे. आणि त्याच्या बाबतीत या ठिकाणी पाठपुरावा केलेली पूर्ण कागदपत्रे आहेत ते सुद्धा दाखवीन मी. या ठिकाणी गट विकास अधिकारी आणि पंचायत समिती यांचा जो झालेला आहे कोट्यावधीचा जो भ्रष्टाचार झालेला आहे त्या भ्रष्टाचाराच्या बाबतीत म्हणजे गंदोरा गाव आहे. या गंदोरा गावामध्ये कुठल्याही प्रकारचं ओरिजिनल काम झालेलं नाही आहे. आणि प्रत्यक्षात एकाच कामाचं सांगतो, शेततळ जे आहे 1,10,00,000 काहीतरी तळ आहे. ते तळ फक्त कागदपत्रावर दाखवलेलं आहे. या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या जे भाग आहे त्यांनी बोगस काम करून कोट्यावधीचा अपहार केलेला आहे आणि लुटण्याचं काम केलेलं आहे. त्याच्या बाबतीत मी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांना सुद्धा निवेदन आणि तक्रारी आणि जिल्हा परिषद धाराशिव यांच्या अधिकाऱ्यांना तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना पूर्ण राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री सचिव इतर आणि महासंचालक आणि पोलीस अध्यक्ष यांना पत्र दिलेले तरी पण त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई नाही. आणि या कारवाईच्या अंतर्गत पंचायत समितीच्या अंतर्गत मला अहवाल देण्यासाठी बोलवलं होतं. त्यावेळेस पंचायत समितीचे जे कावळे वाघमारे यांनी माझ्यावर अटॅक केला, मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यांचे रिव्हॉल्वर धारी बंदूकधारी लोकांनी माझ्या डोक्यावर कानपट्टीवर बंदूक ठेवून मला माझ्या पायावर गाडी घालण्याचा प्रयत्न करून मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. की कारण तू ही माहिती काय विचारतोस, माहितीचा अधिकार का टाकतोस म्हणून या पंचायत समितीच्या कावळे माणसानं म्हणजे अधिकाऱ्यानं मला दमदाटी केली. आणि मी आमदाराचा माणूस आहे, मी खासदाराचा माणूस आहे, मला कुणीच काही करत नाही. तुळजापूर पोलीस स्टेशनला मी पैसे दिलेत, पुन्हा नळदुर्ग पोलीस स्टेशनला 5 लाखाची हे दिले. त्यामुळे आमच्यावर पंचायत समितीच्या सदस्यावर आणि आमच्यावर कुठल्या प्रकारचे गुन्हे दाखल होत नाहीत. अशा प्रकारे त्या ठिकाणी करोडो रुपयाचा घोटाळा झालेला आहे. मग या अधिकाऱ्यावर, पोलीस अधिकाऱ्यावर, नळदुर्ग पोलीस स्टेशन आणि उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यावर प्रशासन कारवाई का करत नाही, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आणि पुन्हा दुसरा अर्ज आहे बघा पोलीस स्टेशनचा. तुळजापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गेल्या 15 वर्षापासून आणि आत्ताच्या काळामध्ये फक्त बोगस कारभार चालू आहे. या ठिकाणी 26/11/2024 ला 501/24 रोजी 501/2024च्या गुन्ह्यानुसार गुन्हा दाखल झालेला आहे. या ठिकाणी 4 थैली गांजा जप्त केलेला आहे. मग ही गांजा कुठे गेला? ज्या ठिकाणी तुम्ही कारवाई केली त्या कारवाईच्या ठिकाणच्या फुटेज कुठे आहेत? पोलीस स्टेशनच्या आजूबाजूला घडत असलेला क्राईम पूर्ण त्याच्याबाबतची जी आहे ती रितसर पद्धतीची मला तुम्ही माहिती द्या म्हणून मी अर्ज दिला. तरी पण या ठिकाणच्या तुळजापूर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी, उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी मला कुठलीही माहिती दिली नाही. पुन्हा नंतर 6/12/2024 ला 64 कलम नुसार एका गुन्ह्याच्या अंतर्गत एका स्त्रीवर अत्याचार झाला, तिच्यावर बलात्कार झाला, तिच्यावरही गुन्ह्याची नोंद झाली, परंतु कारवाई नाही. कारवाई मग ह्या ठिकाणी आरोपी गेला कुठं? पुन्हा नंतर 21/12 ला म्हणजे एका महिन्यात किती क्राईम घडलेत, स्त्रियावर किती बलात्कार होईलेत, स्त्रियावर किती अत्याचार होईलेत, त्याच्या बाबतीतचे निवेदन अर्ज देऊन, पेपरला बातम्या येऊन किंवा तुमच्यासारखे मीडिया पार्टनर बातमी देऊन सुद्धा हे प्रशासकीय अधिकारी काम करत नाहीत. पुन्हा नंतर 21/12/2024 ला लैंगिक अत्याचार झाला एका मुलीवर, एका स्त्रीवर, एका 21 वर्षाच्या, त्याची पेपरला बातमी आहे. मग त्याच्यावर आरोपी गेला कुठे? त्याला अटक का नाही? मग या ठिकाणी पैशाची भांडवली होते. तसाच पुन्हा एक गुन्हा झालाय, एका 16 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला. इथल्या डॉक्टरनं 4/10/2024 ला दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल झाला. परंतु डॉक्टर रमेश लबडे 16 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून मुलीला गुंगीचं औषध देऊन दवाखान्यात आल्यानंतर, अहो पेशंटला तपासायला का तुम्ही तिच्यावर बलात्कार करायलात? मग तुम्ही डॉक्टर असताना सर्वसामान्य माणसाला असं घडायले. मग हे डॉक्टर सोडण्याचं काम हे पोलीस प्रशासन करायले, पोलीस अधिकारी करायलेत, उपविभागीय पोलीस अधिकारी करायलेत. पुन्हा तुळजापूर, सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे मला जनतेला सांगायचंय, तुळजापूर हे महाराष्ट्राचं कुलदैवत आई तुळजाभवानीचं स्थान आहे. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजाचं कुलदैवत आहे. या ठिकाणी येणाऱ्या स्त्रिया, कितीतरी स्त्रिया येतात महाराष्ट्रातून, येणाऱ्या जाणाऱ्या स्त्रियांना या ठिकाणी धंदा करत व्यवसाय म्हणजे आता नाव ठेवत नाही त्यांना, व्यवसाय व्यवसाय भरदिवसा रस्त्यावर चाललाय 24 घंटे. प्रत्येक तुळजापूरच्या लॉजवर नाही त्या ठिकाणी, भक्त निवास ठिकाणी या व्यवसाय फोपावलाय. मग हे पोलीस प्रशासन काय करायले?
गेल्या 6 महिन्यापूर्वी मी त्यांना निवेदन आणि विनंती अर्ज दिले, नॉर्मल कारवाई करतात आणि सोडून देतात. अहो आज मुली शाळा सुटल्यानंतर, कॉलेज सुटल्यानंतर कॉलेजच्या प्रांगणात बस स्टँडच्या आवारात, स्टेशनच्या आवारात हे रोड रोमिओ येताना जाताना मुलींची छेडछाड करत आहेत. अहो ह्याच्यातूनच स्त्रियावर मोठमोठे बलात्कार घडत आहेत, त्यांना उचलून नेण्याचे प्रकार घडत आहेत. अहो या तुळजापूरच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत कितीतरी मुली उचलून रोज जातात, परंतु त्यांच्या मायबापाला हे पोलीस प्रशासन न्याय का देत नाही? कारण या ठिकाणी पैशाची भांडवली होते. या ठिकाणचे आमदार खासदार का शांत बसतात? मला हे विचारायचे, आमदार खासदार एवढ्या गोष्टी जर घडत असतील तर पोलीस प्रशासनाला, जिल्हाधिकाऱ्यांना आणि पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांना आणि पोलीस या तुळजापूर पोलीस स्टेशनला का शांत बसतात? मला आता सगळ्यात महत्वाचं सांगतो, मी हे आवाज उचलतो म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल केला यांनी. माझ्यावर 49 दिवस जेल करून आलो. अहो माझा 3 महिन्यात चार्जशीट दाखल होतो, तर या पोलीस अधिकाऱ्यांनी 2 महिन्यात चार्जशीट दाखल केला. अहो जे माझ्यावर ज्यांनी गुन्हे दाखल केले त्यांच्यावर मी गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला. माझा लॅपटॉप, पोलीस गाडी, माझी 2 व्हीलर गेली. 3 वर्षापासून मी पायी फिरतो, तरी पण पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांचे चार्जशीट अजून का दाखल केले नाहीत? हा महत्वाचा प्रॉब्लेम आहे. हा तिसरा अर्ज बघा माझ्या फॅमिलीच्या बाबतीत घडलेला प्रकार. मी दिनांक किती तारखेला दिलेला आहे? 12/9/24 तारखेला दिलाय. 4 तारखेला पुन्हा नंतर दिलेला आहे. माझ्यासारख्या माणसाला न्याय मिळत नाही म्हणल्यास सर्वसामान्य माणसाला काय न्याय मिळतोय? ह्या ठिकाणी विभागीय आयुक्त या ठिकाणी मी आज उपोषणाचा 2रा दिवस आहे माझं फक्त प्रशासन, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि जे लाडक्या भावाचे बहीण भाऊ आहेत, अजित पवार, मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांना विचारणे, अहो साहेब एवढे मोठे अत्याचार घडायलेत, एवढे मोठे बलात्कार घडायलेत या तुळजापूरच्या परिसरामध्ये, तुम्ही सीबीआय चौकशी लावा. किती मुलीवर बलात्कार होईलेत, किती मुलीवर हे होईलेत. मग लाडके भाऊ का शांत बसलेत? फक्त संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई होत नाही आणि ह्यांना इतर ठिकाणी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल होत नाहीत, तोपर्यंत माझं आमरण उपोषण चालू राहील. म्हणून मी पुन्हा विभागीय आयुक्तांना नम्र विनंती करतो की माझं मी उपोषण जोपर्यंत मला न्याय भेटत नाही तोपर्यंत चालू राहील. मला न्याय द्यावा व या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. विभागीय अधिकारी यांचं काय नाव आहे? मला उपविभागीय अधिकाऱ्यांचं नाव माहिती नाही, पण त्यांचं हे दालन माहिती आहे. ते मला न्याय देतील तर ते मला देतील का नाही देतील अशी मला या ठिकाणी चिंता निर्माण झालेली आहे. जोपर्यंत मला न्याय भेटणार नाही तोपर्यंत माझं आमरण उपोषण चालू राहील आणि तुमच्या पत्रकार बांधवांच्या वतीने मला न्याय मिळेल, मला एवढं नक्की माहिती आहे. तुम्ही आमदार खासदार यांची भेट घेतली का? आमदार खासदारांना काय भेटायचं? त्यांच्या प्रत्यक्षात समोर गोष्टी येतात. त्यांना जर भेटायला जरी गेले तर त्यांचे हे असे शासकीय अधिकारी, प्रशासकीय अधिकारी आम्हाला भेटूच देत नाहीत. मग कोणत्या आमदाराला भेटावं, कोणत्या खासदाराला भेटावं? मग या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो की घडणाऱ्या गोष्टीला आमदार आणि खासदाराचाच पाठिंबा आहे की काय? मग या पोलीस प्रशासनाला सुद्धा. तुम्ही उपविभागीय अधिकारी यांची प्रत्यक्षात भेट घेतली का? प्रत्यक्षात तर काय त्यांची भेट गेलेली नाही आणि त्यांनी जर बोलवलं तर मी जायला तयार आहे. जर त्यांनी जर नाही भेटले तरी मी भेटण्यासाठी तयार आहे, परंतु त्यांची मला भेट हवी आहे. तुम्ही या प्रकरणी गृहमंत्र्यांकडे दाद मागितली का? या ठिकाणी जर मला न्याय नाही जर मिळाला तर मी मुख्यमंत्री दालनासमोर किंवा आझाद मैदान या ठिकाणी पुढच्या कारवाईला म्हणजे या ठिकाणी आत्मदहन सुद्धा करायला कमी करणार नाही. कारण मुख्यमंत्र्यांनी ह्या गोष्टीकडे, प्रकरणाकडे लक्ष द्यावं. आता जर सगळ्यात महत्वाचा मुद्दा जर मुख्यमंत्र्याला जर भेडसावाचा जर मला असेल तर मला दुसऱ्या वळणाकडे नका नेण्याचं कारण नको की मग मस्साजोग या ठिकाणी सुद्धा आमच्या एका आमच्या बांधवाची या ठिकाणी मारण्यात आलेले, त्याचे सुद्धा मी प्रतिसाद या ठिकाणी महाराष्ट्रभर उमटलेले आहेत. हे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि लाडके भाऊ का गपची बसलेत मला हेच कळत नाही. त्या ठिकाणी एका सुद्धा स्त्रीच्या कुंकाचं हे झालेले, संपलेलं आहे कुंकू. हे भाऊ शांत त्या बहिणीचा संसार उद्ध्वस्त करणाऱ्याला रस्त्यावर का सोडायले मला हेच कळ नाही झाले. आता तुम्ही उपोषणाला बसलेले इथं, तर तुमची मागणी काय आहे? काय कारवाई व्हायला पाहिजे? या ठिकाणी माझी फक्त एकच म्हणणे, मी दिलेल्या अर्जानुसार आणि संबंधित दिलेल्या परिवाराच्या वतीने
पोलीस स्टेशनला दिलेल्या त्यांनी कारवाई करून त्यांना जेलमध्ये आणि त्यांना कारावासाची सजा करावी। आणि ह्या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या ठिकाणी बसलेले तुळजापूर पोलीस स्टेशन, नळदुर्ग पोलीस स्टेशन आणि उपविभागीय पोलीस विभागीय अधिकारी तुळजापूर यांना निलंबित करून सर्व प्रशासनाने यांना इतर ठिकाणी कुठेही टाकून द्यावे, कारण या ठिकाणी बसलेल्या ठिकाणी हे भ्रष्टाचार करत आहेत, फक्त मला एवढं माहिती आहे। म्हणजे तुमच्या आंदोलनामध्ये या भ्रष्ट अधिकाऱ्यांना इथून उचल बांगडी करावी अशी तुमची मागणी आहे का? या उचल बांगड्या ह्यांची जर उचल बांगडी जर नाही केली तर रोज गुन्हे घडतच असतील आणि सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम हे पोलीस प्रशासन करणार नाहीत, मला हे माहिती आहे। आपलं नाव सांगा सर. माझं नाव वैजनाथ शामराव सुरवशे।